हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी भडंग म्हणजेच मुरमुऱ्याचा चिवडा. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, माझ्याकडे हे 1 पायली मुरमुरे आहेत, कढीपत्ता, चिरलेली मिरची, 2 कांदे, चिरलेला कोथिंबीर, दालिया, थोडंसं सुकं खोबरं कट करून घेतलेले आहेत आणि 1 वाटी शेंगदाणे. चला तर मग आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण तेल तापवून घेऊया. तेल तापलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडेसे हे जे आपण खोबरे कापलेले होते ते आपण यात घालूया आणि तळून काढूया. आता शेंगदाणे टाकूया. याला सुद्धा आपल्याला तळून काढायचे आहेत. शेंगदाणे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आपण यांना आता काढून घेऊया. दालिया घालूया. आता आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. बिर्याणीला जसं आपण कांदा तळून घेतो ना, आपल्याला तसंच कांदा या मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये तळून घ्यायचा आहे. कमी गॅसवरच तळायचा, नाहीतर लवकर करपतो. बघू शकता तुम्ही, आपला कांदा जवळपास झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. कढीपत्ता टाकूया. कोथिंबीर काढूया. काढून घेऊया. आता मिरची तळून घेऊया. मिरची झालेली आहे, काढून घेऊया. आता आपण मोहरी टाकून घेऊया. जिरे घालूया. हे सगळं छान तडतडलं की आपण गॅस बंद करूया, नाहीतर आपले जे बेसिक मसाले आहेत ते जळतील. मीठ घालूया. आता आपण याला थोडं हलकं थंड करून घेऊया आणि नंतर आपण याच्यामध्ये तिखट आणि हळद घालूया. तेल थोडं कोमट असतानाच यामध्ये आपण हळद घालूया. लाल तिखट घालूया. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्यानुसार टाका. आता आपण हे मिक्स करून घेणार. आणि आपण हे सगळं मिश्रण आता या पातेल्यात टाकणार. एकजीव करून घेऊया. सगळं एकत्र केल्यावर आपण मीडियम फ्लेमवर गॅस ऑन करणार आहोत. मुरमुरे थोडेसे क्रंची व्हायला 5 मिनटं गॅस ऑन ठेवायचा आणि मग बंद करून द्यायचं. आपला चिवडा रेडी झालेला आहे. मुरमुरे पण छान क्रंची झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण गॅस बंद करूया. चिवड्याला थंड होऊ द्यायचं आणि नंतरच मग डब्यामध्ये पॅक करायचं, नाहीतर मग हा पुन्हा वातोड होऊन जाईल. आपला चिवडा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. किती मस्त दिसतोय तो आणि खायला पण खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपण हा चिवडा भेळ म्हणून पण उपयोग करू शकतो. यामध्ये कांदा, मिरची सगळं साहित्य टाकून तुम्ही भेळ बनवून सुद्धा खाऊ शकता. नक्की ट्राय करा. मला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.